तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण बाहेर पडलेलो महाराष्ट्रातील 3 किल्ले व 2 प्रिय पर्यटन मंदिरे अशा करायला बाहेर पडलेलो आपल्या बाईकवरून आपल्या दादा काकांवर. आणि आज आहे शेवटचा दिवस, 4था दिवस, ज्यामध्ये आपण जयगड किल्ल्याच्या पाशी राहिलेलो हॉटेल विसावा इथं आपण राहिलेलो. आणि आज आपल्याला जायचं आहे जयगड किल्ला एक्सप्लोर करायचा आहे. सोबत अजून गणपतीचं एक मंदिर आणि इथं अजून एक प्रसिद्ध समुद्राचं तिथं मंदिर आहे, तेही पाहायचं आहे. जाता जाता गणपतीपुळे ही पाहायचं आहे. आणि आज आपला परतीचा प्रवास म्हणजे घरी जायचा प्रवास सुरू होणार आहे, त्यामुळे शेवटचा ब्लॉग राहणार आहे. त्यामुळे ह्याच्या आधीचे ब्लॉग पाहिले नसतील, ज्यात आपण जंजिरा पूर्ण एक्सप्लोर केला आहे, रायगड पूर्ण एक्सप्लोर केला आहे आणि हरिहरेश्वर, वैनेश्वर आणि बरेच काही दाखवलंय. खूप ॲडव्हेंचरस ब्लॉग आहेत ते. फेरी बोटचाही प्रवास तुम्हाला दाखवलाय. आपली गाडी बोटमध्ये येऊन ट्रान्सफर केला एका बीचवरून दुसऱ्या बीचवर. खूप सारी मजा आहे त्या ब्लॉगमध्ये. ते ब्लॉग बघितले नसेल तर ते ब्लॉग नक्की बघा. आज जायचं आहे जयगडला, जयगड किल्ला एक्सप्लोर करायचा आहे. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला मित्रांनो, आपण जयगड किल्ल्यापाशी पोहोचलोय आणि हा पाहू शकता जयगड किल्ला. कोण नाही तर आत्ता का असं आहे काय माहीत, बरीच लोक येत नाहीत इथं. म्हणजे आय थिंक आम्ही एकटेच आहोत, कारण इथं आपली एकच गाडी आहे. ती गाडी आय थिंक इथंच असते कंटिन्यू. खरं आम्ही दोघंच आहे बहुतेक आज जयगड किल्ला बघायला. बघा अशी एंट्री आहे जयगड किल्ल्याची, पाहू शकता. इतका म्हणजे त्यांनी जे इथं आपण राहिलेलो त्यांनी सांगितले एक प्रकारची तटबंदी आहे या किल्ला. म्हणजे किल्ला म्हणजे इथं किल्ला नाही, एक प्रकारची तटबंदी किल्ला आहे. पाहू शकता आत एवढा मोठा असा काही किल्ला आहे. चला मित्रांनो, किल्ला फिरत इकडं आलतो. म्हणजे तिकडून आपण एंटर केलं तर किल्ल्याच्या आणि फिरत काठावरून इकडं आलोय. आणि हा किल्ला तिथून जरा पडलाय बरं का, म्हणजे तिथून जरा डॅमेज आहे, त्यामुळं आपण तिथून आलतो. तिथून फिरत इकडे आलतोय. हा किल्ला ही जलवाहतुकींवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्पेशल आणि शत्रूंपासून बचावासाठी अशा 2 स्पेशल कारणांसाठी हा किल्ला बनवलेला. जसं जर बघितलं तर हा किल्ला ही आहे म्हणजे चांगला राहिला आहे. तटबंदी वगैरे जर तुम्ही पाहिली तर खूप छान अशी राहिल्या. खरं मध्ये जे काही होतं ते इथं नाही आहे. इथं पाहू शकता ओनली ग्राउंड आहे. तिथं एक घर आहे, तिथं एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि मध्ये एक असं तुटक काहीतरी आहे. खरं छान आहे. इकडं पोर्ट आहे, पाहू शकता. इकडं खूप मोठं पोर्ट आहे जहाजांचं आणि इकडे एक फॅक्टरी आहे. खरं किल्ला छान आहे, म्हणजे किल्ला छान राहिला आहे. पडलेला एका साईडून तिथूनच पडला आहे थोडासा. खरं बाकी बघा सगळं स्ट्रक्चर जे आहे ते खूप छान प्रकारे टिकलं आहे. त्यावेळीचं बांधकाम आहे हे सगळं, त्यावेळीचं बांधकाम आहे. खरं मध्ये जे काही होतं ते इथं आत्ता नाही आहे, त्यामुळं इतकं काही एक्सप्लोर करण्यासारखं नाही या किल्ल्याला. फक्त यायचं आहे तुम्हाला. इथून जितकं काही दिसतं समुद्राचा व्ह्यू असेल एवढाच मिळणार आहे. बाकी एवढं मला पण काय माहीत नाही किल्ल्याबद्दल. खरं छान होता, बघायला मजा आली. तेवढंच जे कन्स्ट्रक्शन असते त्यावेळीचं तर ते पाहू शकता. एकदा तुम्हाला दाखवतो का इथं कसं आहे बघा. त्यावेळी बांधलेलं अजून आहे. आपली घरं 60 ते 70 वर्ष टिकतात. खरं हे त्यावेळीचं 1600च्या वेळीचं आहे बघा. इथं तोफ वगैरे ठेवत असणार आहेत बघा. गोल एरिया कसा बनवला आहे दगडांनी बघा, दिसतोय का? चला जाऊया आता. असंच अजून काय दाखवण्यासारखं असलं तर दाखवतो. खरं या आला तर नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे किल्ला. हे एक काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि तिथं एक स्ट्रक्चर आहे. हे 2 स्ट्रक्चर आहेत, बाकी काय नाही. चला मित्रांनो, तुम्हाला म्हटलेलं जे लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचं तुम्हाला एक आता अंदाज येईल बघा. इथं एक बुरुज टाईप आहे, त्याच्यावर आलो आहे आणि बघा इथून सर्व तिथून येणारं किंवा इकडं जाणारं सर्व गोष्टींवर इथून लक्ष ठेवता येतं. इथून दिसतंय, सोबत मागचंही समुद्र दिसतोय सगळा. त्यामुळं एक बेस्ट प्लेस म्हणता येईल लक्ष ठेवण्यासाठी त्या काळी.
बघा. आणि खाली आंब्याची झाडं आहेत बघा, आंबं लागलेत लय भारी, सगळी आंब्याची झाडं आहेत तिथं, बरे वाटायले बघा. आणि इकडच्या साईडला म्हणजे ह्या जलदुर्ग किल्ला आहे, ह्याच्या तिन्ही साईडला पाणी आहे, तिन्ही साईडला समुद्र आहे, आणि जिकडून आपण आलो तिकडं ही आहे आपली जमीन आहे, त्यामुळे जलदुर्ग किल्ला ही म्हणतात ह्याला. पण चला भारी वाटतं, आता जाऊया आणि काय असेल तर दाखवतो. मित्रांनो जयगड आपला बघून झालेला आहे, जितकं दाखवायसारखं होतं तितकं दाखवलं. बाकी काय हा असा आहे जयगड किल्ला बघा. चला जायचं आता. इथं अजून एक मंदिर आहे, गणपती मंदिर सोडून अजून एक इथं त्यांनी सांगितलं हे खूप छान मंदिर आहे, तिथं तुम्ही व्हिजिट करा, त्या मंदिराला जाऊया. कारण एकदा फायनली बघून घ्या जयगड किल्ला, आपला शेवटचा किल्ला आपल्या ट्रिपमधल्या सगळ्या. छान वाटलं खूप. शिवाजी महाराजांचा इथं उल्लेख आहे असं म्हणतात. शिवाजी महाराजांनी राजापूर मोहीम जी चालू केली होती, त्या मोहिमेमध्ये हा किल्ला ताब्यात घेतल्याचं उल्लेख आहे. अगेन नक्की नाही बघा, तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता जाऊया पुढं. नेक्स्ट मंदिर कुठलं दादा का मंदिर? कराटेश्वर मंदिर इथे काय, त्या मंदिराला जाऊया. आणि इथं गुगल मॅपला खंडावा लागला आहे बघा मित्रांनो. कराटेश्वर मंदिर मागाय पुढाय काय समजना झाले. गणपती मंदिराला पण सेम झालं, वर जयगडला येतानाही सेम झालं. गुगल मॅपची सिग्नल इथं बहुतेक जरा लो आहेत, त्यामुळे गुगल मॅपच्या भरोसे येऊ नका, लोकल माणसांना विचारून या. चला मित्रांनो आपण जयगड किल्ला बघितला, जयगड किल्ला बघून आता आपण आलेलो आहे कराटेश्वर मंदिराला. आणि बीचवर असं असणारं हे एक मंदिर आहे, खूप छान आहे म्हणले. तिथील लोकांनी बऱ्याच जणांनी म्हणले की तुम्ही जाता जाता व्हिजिट करा, म्हणजे तर गाडी लावली आपली सावली खाली. आणि इथं पाहू शकता हे आहे कराटेश्वर मंदिर. आणि इकडं पोर्ट वगैरे दिसतोय बघा, तो खाली आहे बघा. मित्रांनो कराटेश्वर मंदिर बघितले आणि खूप छान एरियात हे मंदिर आहे. दर्शन झाल्यात आपले. आज आपल्या श्री शंकर भगवानांची खूप छान अशी पिंड आहे. आणि पाहू शकता समुद्र आहे इकडं, आणि समुद्राच्या बरोबर असं साईडला मंदिर आहे. एरिया खूप छान आहे, शांत आहे, पक्ष्यांचे आवाज येत आहेत, समुद्राचाही आवाज खूप आहे, त्यामुळे छान वाटते. पाया पडताना एकदम आत एकदम मस्त ही होतं. आतलं तुम्हाला दाखवतो एकदा बघा. या आतून असं मंदिर आहे, तिथं आपल्या शंकर भगवानांची मूर्ती आहे, खाली पिंड आहे, त्यामुळे छान वाटलं. चला आता जायचं आहे आपल्याला पुढं, आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया आपण. चला मित्रांनो आपण जयविनायक मंदिराला पोचलो होतो आणि खूप छान एकदम मस्त एरियात हे मंदिर आहे बघा. रस्ता तिकडं गाडीला पार्किंग आहे, आणि इथून आपण आत आलो. आणि कसला भारी रस्ता आहे बघा, किती झाडं आहेत मस्त. आणि इथून जायचं, आणि मंदिर तर अतिशय खतरनाक आहे, तुम्हाला तर दिसत नसेल झाडांमुळं. आणि इथं खूप छान एरिया आहे. इथं विविध शाळा कॉलेज खूप मोठी आहेत, छोटी नाहीत, खूप मोठी आहेत. आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन ही खूप छान आहे. हा एवढाच एरिया आहे जो इतका चांगला आहे, बाकी वस्ती नव्हती, आणि अचानक असं सगळं एकदम आलं आहे बघा. खरं रस्ता बघा, उन्हातनं उतरलो आहे आणि इथं आलं एकदम मस्त गारवा जाणवायला. मंदिर दाखवतो चला मी तुम्हाला आधी. बघा मित्रांनो मंदिर किती छान आहे, स्ट्रक्चर खूप छान आहे. अजून बहुतेक थोडंसं काम राहिलं आहे मंदिराचं, खरं दिसायला अतिशय सुंदर आहे बघा. आणि रस्ते कसले भारी आहेत मंदिराला जायसाठी. हे आहे मेन मंदिर, वेगळं स्ट्रक्चर आहे थोडं कायमपेक्षा. आपण बघतो त्या मंदिरांना कळस असतो, ह्या मंदिरालाही कळस आहे, खरं वेगळ्या प्रकारचा कळस आहे. आणि इथं लिहिलं आहे बघा, इथं स्वास्तिक आहे, तुम्हाला दाखवतो. इथं स्वास्तिक आहे बघा. इथं काय आहे, झाडांपासून बनवलं, केवढं भारी दिसतंय. वरनं हे ओम लिहिलं आहे बघा. इकडं अजून एक, अच्छा स्वास्तिक, 2 स्वास्तिक आणि मध्ये ओम लिहिले.
किती छान आहे बघा मित्रांनो. बघा मंदिराच्या अगदी समोर आलो आहे आणि पायऱ्या वगैरे बघा कसल्या खतरनाक केल्यात आणि हे मेन द्वार आहे बघा. आपण आत आलो आणि हे बघा पायऱ्या वगैरे कसल्या केल्यात आणि इथं आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दर्शन होतं ते आपल्या मूषक राजांचं बघा. हे आपले मूषक राजा आणि पेऱ्या बघा. जाऊया आतनं दाखवतो तुम्हाला. वाव किती छान आहे बघा. बघा आपले गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत. मित्रांनो फायनली तो टाईम आलेला आहे. आता आपले सगळे डेस्टिनेशन कवर झालेले आहेत. गणपतपुळ्याला जायचं आपण कॅन्सल केले. गर्दी खूप आहे कारण आता आपण बाहेर पडलो इथून की आपल्याला जवळजवळ 5-5:30 वाजणार पोचायला. त्यामुळं आपण गणपतपुळा कॅन्सल करतोय आणि इथून आपण गणपती बाप्पांचा निरोप घेऊन निघतोय. आता डायरेक्ट आपल्याला इस्लामपूरला जायचं आहे. अजून काही खाल्लेलं नाही, नाश्ताही करायचा आहे बघा. 4 तास 6 मिनटं अजून नाश्ता केलेला नाही, काय केलेलं नाही. आधीमध्ये ब्रेक घ्यायला लागतो. त्यामुळे चला लेट्स गो दादा का जायचं ना इस्लामपूरला जाऊया. आधीमध्ये थांबतो तिथं दाखवतो. बाकी सुरू करूया आपला प्रवास, आजचा परतीचा प्रवास. मित्रांनो घरी जाता जाता बघा कोकणात आलो आणि आंबं नेलं नाही असं होईल का. बघा आपण आंबं घेतलेत 3 डझन आंबं कोकणातले ओरिजिनल. त्यालाच आपण कुठलं झालं का ते कुठलं गावाच्या पुढं आलं नाश्ता केला आपण ते खंडाळ्यामध्ये आपण नाश्ता वडापाव खाल्ला आहे. परत आपल्याला पुढे जाऊन डायरेक्ट जेवायचं आहे. अजून 3.5 तासाचा प्रवास आहे. आंबे घेतलेत, एक बॅग जरा मोकळी केली त्यामुळे इथं आता आंबे ठेवा येतील. तर ओरिजिनल मिळाले, चांगले मिळालेत, रेटची खूप छान दिला ते मिळाले करून. त्यामुळे चला आता पुढे जाऊया. आपलं एक काम होतं ते झालं आहे आंब्याचं. मित्रांनो एक ब्रेक घेतलेला मध्ये, खरं म्हणजे तेल टाकाय थांबलेलो आम्ही. खरं पेट्रोल पंप बंद आहे. खरं आता इथून पुढे जायचं आहे. ऑलमोस्ट आपण 2 तासाचा प्रवास कवर केला आहे. अजून 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे. एक आपण ड्रिंक पण घेतली बघा मँगो ज्यूस. त्यामुळे चला अजून बराच प्रवास आहे, कंटिन्यू करायचा आपल्याला. फुल खायला लागला, फुल करायचं आपण. आणि अजून तसे 3 काढल्या म्हणजे 2.5 लिटरच्या आसपास होतं तेल अजून. तर किती बसतं बघा त्याच्यावर लागत किती अजून तेल. घाटात 45 चावरे जायला लागले आपली गाडी. किती बसतंय. आणि मलकापूर अजून एक 8 ते 9 किलोमीटर आहे. एक छोटासा ब्रेक घेतला आपण कारण खूप वेळ आपण कंटिन्यू चाललो होतो. थोडंफार आम्ही इथं खायला घेतले आणि रस्ता जरासा इथं खराब लागला पॅच, त्यामुळे पण जरा वैताग आला आहे. जरा का कंटाळा आला काय होय जरा का कंटिन्यू गाडी चालवल्यात मागासपासून, त्यामुळे दादाकांना पण जरा कंटाळा आला आहे. खरं असू दे अजून लय ना, अजून एक 1.5 तास का ना लयतले 1.5 तासात आपण घरी पोचीन. त्यामुळे झालं आता संपत आला आहे प्रवास आपला. खातो जरा, काय बुका नाहीत आपण खाल्लं ऑलरेडी. ते गाडी तिथं आहे बघा. बाकी चला आता जाऊया नेक्स्ट. आपण कुठं थांबतोय ब्रेक घेतोय बघूया. चला तर मित्रांनो फायनली तो पाठ आलेला आहे की आपली ट्रिप संपत आहे. आपण शिराच्या पुढं आलोय. मधी चिकुर्ड्याच्या दरम्यान पाऊस आलता, थोडं पावसात भिजलो खरं इतकं नाही, म्हणजे चालू झाला आणि लगेच संपलाय पाऊस. तर आपली ही ट्रिप फर्स्ट टाइम आपण आपल्या एंटॉर्कवरनं ट्रिप केली आणि दोघांनी केली.
मम्मी पप्पा नसताना खूप छान, म्हणजे मम्मी पप्पा नसताना ही ट्रिप केली मी कितीतरी दिवसानं. तर भारी वाटलं ट्रिपमध्ये. दादा का ओव्हरऑल कशी वाटली, मजा आली? रायडरसारखं एकदम बॅचलर जसे जातात त्या पद्धतीनं आम्ही गेलो आणि ॲडव्हेंचरस होती ट्रिप ही. त्यामुळं खूप ॲडव्हेंचर ते जे थ्रिल आहे बायकर ज्या पद्धतीने जातात त्या पद्धतीनं आम्ही गेलो आणि पहिल्यांदा आम्हाला हे असं एक्सपिरियन्स आलेला आहे. तर खूप मजा आली. फर्स्ट टाइम मित्रांनो आम्ही म्हणजे बाईकवरून एकदा आपण जरा का उभीला गेलतो का नाही, हां खूप आधी, त्याला खूप वर्ष झाली, जेव्हा आपण ॲक्सेस आणि शाईन नवीन होती, आमच्या जुन्या 2 गाड्या होत्या तर त्या होत्या. आणि खरं खूप वर्षांनी 2 व्हीलरवरून इतकी लाँग ट्रिप केल्या आणि फर्स्ट टाईम मी आणि दादाकांनी अशी एवढी मोठी ट्रिप केली असेल का नाही. आम्ही 1-2 दिवसाची इकडं तिकडं केल्या, 4 व्हीलरने केल्या. खरं फर्स्ट टाईम 2 व्हीलरवरून खूप मजा आली आणि सोबत तुम्हाला ही सगळी ही ट्रिप दाखवल्या. त्यामुळे कशी वाटली नक्की सांगा. तर सोबतच आपले शिवशक्तीचे व्हिडिओ सुरू आहेत. की हा व्हिडिओ थोडा लेट येत असेल तर तुम्ही इथंपर्यंत आला आहे, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आपल्या घरात जे असे बॅचलर लोक असतील किंवा तुम्ही ही ट्रिप ही प्लॅन करू शकता, 4 व्हीलरनं करू शकता, 2 व्हीलरनं करू शकता. 2 व्हीलरनं केली तर खूप ॲडव्हेंचरस राहील ट्रिप, 4 व्हीलरनं काही नक्की होणारच आहे. त्यामुळं केली तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग जास्त करून आपण घरी येतानाचे व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. त्यामुळं कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन नवीन व्लॉगमध्ये, नवीन नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत करा का छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला बाय.